मिरच्या कसल्या भारी आल्या. आपण स्वतः लावलं का, आपण स्वतः लावल्यावर मिरच्या खाण्याची सत्ता राहते. आणि लोकांच्या इथं जर मिरच्या असतील, कांदे असतील, टमाटे असतील, लोकांचं बघून आनंदी होण्यापेक्षा स्वतः लावा. थोडीशी जरी जागा असली, 2-2 झाडं जरी लावली तरी आपल्या घरचं ताजं आणि फ्रेश माळवं खाण्यात येते. मेन महत्त्वाची गोष्ट. आणि विकतच्या माळव्यावर शक्यतो फवारण्या जास्त असते. त्या आपलं घरचं कसं असते नॅचरल. काय पाऊस पडलेला आहे वरून, म्हणलं थोडं थोडं तण झालंय, बारीक बारीक उठलंय असं नाजूक. आता ही दुसऱ्यांदा खुरपणी चालू आहे. आता ह्याच्यानंतर मी दुसऱ्या वेळेस थोडा थोडा खत टाकणार आहे. म्हणजे मिरच्या एवढ्या लागतील की विचारच नाही, एवढ्या मिरच्या लागतील. ही कसलं मोठं आले टमाटरचं झाड बघा. ही पूर्ण टमाट्याची झाड आहेत. ही 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 हो का ही. आणि ह्या वर्षी इकडे दाखव तुला, ह्या वर्षी मी एकही चुक्याचं बी टाकायला नव्हते. चुका पालक पण टाकली नाही आणि चुका पण टाकलं नाही. तो का तिथं सगळीकडे चुका वापलाय. हे बघा, हो का इथं चुक्याची झाड आले. हे बघा ही चुका ही गेल्या वर्षी जेवढा काय जेवढी एकच झाड चुक्याचं होतं तर एवढा सगळा चुका आला. आणि ही वांग्याची झाड आहेत. वांग्याचं सुद्धा एक सुद्धा मी झाड लावलं नाही, कारण गेल्या वर्षी लावलेली वांग्याची झाडं होती इथे. त्याच वांग्याचं बी पडून एवढी रोपं उगवल्यात की विचारच करायचं नाही. आणि मी काय केलं ते मिरच्या नीट करून, मिरच्या जी खाली जी राहिलेलं बी असते का ती पत्र्याच्या कडेला टाकली, किती भरपूर उगवले बघा. दाखव ग दीदी किती मिरचीचं रोप वापले. मी आता ती पूर्णच मिरचीचं रोप लावणार आहे, कारण घराच्या जवळ जागा आहे तर वेस्ट कशाला ठेवायचं उगाच. त्याच्यापेक्षा लावा, तुम्ही लावा, रोपं लावा. कशाची रोपं लावायची, झाडं लावायची नाद असावा माणसाला. मला तर झाडं लय आवडतात. इकडे ग ही कडीपत्त्याचं झाड मी आल्या लावलेलं आहे. हे बघा कडीपत्त्याचं झाड. आणि ह्याच्यापेक्षा मोठं झाड आहे. त्या झाडाखाली माणसं झोपावं एवढं मोठं सावली झाली त्या झाडाची. आणि त्याच्या खाली छोटे छोटे रोपं उगलीत अजून. एवढे रोपं उगवलेत. मी जर वेळेसच काढून टाकते. शहरातल्या लोकाला अप्रूप वाटते, पण खेड्यातल्या लोकाला काय सुद्धा अप्रूप नाही. लय कडीपत्त्याची झाडं आले तर पूर्ण सगळं खुरपून घेतले. आणि आंबाड्याचं पण झाड लावले. इकडे दाखवते आंबाडा. हे बघा आपल्यापाशी सगळं असावं. ही का आंबाड्याचं झाड आहे. ही आंबाडा हे लावलेलं नाही, गेल्या वर्षी बी पडलेलं होतं. ही आले तसंच. मी खुरपताना इथं पण खुरपल्याने बाकीचं ठेवले. ही आंबाडा आहे तो का ती ही हो का ही आंबाडा. ही तर कसली टवटवी आले. आणि हो का ही जे आता आहे का ही खुरपून एवढं सगळं भेंडी लावली मी इथं. इथं भेंडी लावली. पलीकडे शेपू आहे, त्याच्या पलीकडे मेथी आहे. ही पूर्ण सगळ्या मिरच्या आहेत. तिकडं वांग्याची झाडं आहेत, टमाट्याची झाडं आहेत. तर बघा दोडक्याचा वेल, भोपळ्याचा वेल. इकडे दाखव, इकडे दाखव. प्रत्येक गोष्टीचा नाद असावा. नाद केल्याशिवाय काही नाही. बाय बाय.